हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात काही छान अशा नवीन किचन टिप्स। नक्कीच मला खात्री आहे की तुम्हाला या किचन टिप खूप जास्त आवडतील आणि उपयोगात सुद्धा येतील। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आता वेळ न घालवता आपण पहिली टिप पाहूया। पहिली टिप आहे आपली अंड्यांच्या संदर्भात। जेही अंडे खात असतील त्यांच्यासाठी ही टिप आहे, किंवा तुम्हाला लहान मुलांना अगदी चतुराईने अंडे खाऊ घालायचे, ते सुद्धा अगदी प्रेझेंटेबल वे मध्ये, तेव्हा नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता। तर उकडलेले अंडे घेतलेले आहेत, त्याचे 2 भाग केलेले। त्यानंतर एका भागावर मी इथे टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप लावल्यानंतर दुसऱ्या भागावर आपल्याला थोडंसं मीठ आणि काळी मिरीची पूड मिक्स केलेली आहे, ती छान अशी भुरभुरवून घेतलेली आहे। त्यानंतर यावर टोमॅटो, कांदा, पालकाचं पान ठेवलेलं आहे। आता तुम्हाला जेही सॅलड आवडत असतील किंवा लहान मुलांना जेही सॅलड आवडत असेल ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता। जे हे मी ठेवलेलं आहे ते जर तुम्हाला नाही आवडत आहे तर तुम्ही त्यातलं ते स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर चीज स्लाइस, टोमॅटो स्लाइस तर मी ठेवलेलंच आहे खाली। त्यानंतर गाजर आणि काकडीचं स्लाइस मी इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर वरचा भाग यावर ठेवून छान टूथपिकने आपल्याला छान असं सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं हे अंडा बर्गर इथे तयार होतं। अशा प्रकारे तुम्ही मुलांना खायला दिलं किंवा टिफिनला दिलं तर नक्कीच तुमचा डबा जो आहे तो फस्त होईल। मला खात्री आहे की ही टिप तुम्हाला नक्की आवडली असेल। तर पाहूया पुढची टिप, टिप नंबर 2। तर आता आपण पाहतोय की इथे मी हा पत्ता कोबी घेतलेला आहे आणि याची एक एक पानं सेपरेट करून आपल्याला असं पाण्यामध्ये छान अशी धुवून घ्यायची आहेत। जेव्हाही तुम्हाला भाजी बनवायची असेल किंवा सॅलड बनवायची असेल त्यावेळी ही पद्धत जी आहे ती नक्की तुम्ही फॉलो करा। कारण की काही संशोधनानुसार असं सिद्ध झालंय की जेव्हा आपण पत्ताकोबीचं सॅलड खातो किंवा पत्ताकोबीची भाजी बनवतो त्यामध्ये तर काही असे किडे असतात किंवा त्याची ज्या किड्यांची अंडे असतात तर ते शिजवले तरीही मरत नाहीत। त्याचे कितले किडे जे आहेत ते तसेच राहतात अंड्यांमध्ये आणि जेणेकरून ते जर आपल्या खाण्यात आले तर आपल्या मेंदूला काही हानी होऊ शकते। हवं तर तुम्ही गुगल करू शकता। तर पण जेव्हाही तुम्हाला सेफली अगदी भाजी खायची असेल तर त्यावेळी ही पद्धत तुम्ही नक्की वापरा। एक एक पान सेपरेट करून व्यवस्थित त्याला स्वच्छ करून त्यानंतरच तुम्ही ती भाजी वापरात घ्या। ही पानं कोरडी करून फ्रीजमध्ये ठेवली तर 10 दिवस व्यवस्थित टिकतात। तर अशा प्रकारे जेव्हाही तुम्ही आता याची सॅलड भाजी काही बनवायचं असेल तर ही पद्धत नक्की फॉलो करा। छान मीठ आणि हळद टाकून 20 मिनिटं कोमट पाण्यामध्ये तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे। तर पाहूया आपण पुढची टिप, टिप नंबर 3। तर तुम्ही पाहू शकाल हे नागवेलीचं पान आहे, म्हणजे खाऊचं पान आहे जे आपण पानं खातो। तर हे रोप मी घरी कसं तयार केलं आणि कशा पद्धतीने हे झाड उगवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते, झाडापासूनच। तर इथे मी साधारण 8 ते 10 इंच असेही याचा वरचा जो शेंडा आहे तो कापून घेतलाय। साधारण 2 मी कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यापासूनच आपण याचं रोप बनवणार आहोत। तर हे पानं जे आहेत खालची ती पानं आपल्याला काढून घ्यायची। फक्त शेंड्याची जी अगदी छोटी छोटी पानं असतात ना ती आपल्याला ठेवायची, ती नाही आपल्याला काढायची। तर अशा प्रकारे याची सगळी पानं काढून घेतली, फक्त शेंड्याची पानं ठेवलेले आहे, तुम्ही पाहू शकाल। आता एक ग्लास घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये आता हे पानं काढलेल्या दांड्या आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद। थोडीशी हळद टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर 2 दिवस हा ग्लास आपल्याला असाच ठेवायचा आहे। हळदीमुळे काय होतं की हे रोप खराब होत नाही, त्यामुळे 2 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पाणी बदलून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला या पाण्यामध्ये हळद टाकायची गरज नाही आहे। तर आता पाहू शकाल तुम्ही 15 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते, याला हळूहळू अगदी छोट्या छोट्या अशी इथे मुळ्या इथे निघायला लागलेल्या आहेत। साधारण 15 दिवस लागले याला आणि त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली महिन्यानंतर दाखवते। तर अगदी मोठ्या मोठ्या मुळ्या याला आलेल्या आहेत, महिना ते 1.25 महिना लागतो। पण तोपर्यंत तुम्हाला 1 ते 2 दिवसात या ग्लासातलं पाणी नेहमी बदलत राहायचं आहे आणि याचं पान सुद्धा अगदी मोठं झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही डायरेक्टली हे रोप जमिनीमध्ये लावू शकता किंवा अशा प्रकारे एखाद्या कुंडीमध्ये ते लावू शकता। इथे मी अगदी छोट्याशा कुंडीत लावतीये आणि त्यानंतर ते थोडंसं मोठं झाल्यानंतर मी मोठ्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही नागवेलीच्या झाडापासून घरगुती रोप असंच तयार करू शकता। आणि हे जे तुम्ही मोठं रोप मी तुम्हाला दाखवते हे याच पद्धतीने मी तयार केलेलं आहे आणि याच पद्धतीने लावलेलं आहे। पाहूया पुढची टिप। आपण बटाटे नेहमीच उकडतो, तर बटाटे काढल्यानंतर ते पाणी आपण फेकूनच देतो, पण त्या पाण्याचा अगदी भन्नाट असा उपयोग मी तुम्हाला इथे सांगते। तर बटाटे काढल्यानंतर त्या गरम पाण्यामध्येच आपल्याला भांडे घासायच्या घासण्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं विम लिक्विड तुम्ही टाकू शकता। मी इथे मीठ टाकून घेतलं होतं, तर तुम्ही विम लिक्विडसुद्धा यामध्ये टाकू शकता। माफ करा, मीठ टाकताना माझं दाखवायचं राहिलं आणि असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही थोडा वेळ गॅसवर सुद्धा ठेवू शकता। तर यामुळे होतं काय की
की हे जे गरम पाणी आहे आपण दरवेळी दर आठवड्याला मी असं करतच असते की गरम पाण्यामध्ये आपण या घासण्या उकळून घेतो. तर असं न करता हे ऑलरेडी पाणी गरमच आहे, यामध्ये घासण्या आपण ठेवल्या. कुकर थोडासा असा नॉर्मल कोमट ते पाणी झालं आतलं की ह्या घासण्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि उन्हाला छान अशा सुकून घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या अगदी निर्जंतुक अशा होतील. आपल्याला दरवेळी अशी गरज नाही की पाणी गरम करायचं त्यामध्ये ह्या ठेवायच्या, तर ही झंझट इथे कमी होते. आता पाहूया आपण पुढची टीप. तर आपण फ्रीज तर साफ करतोच, पण आता इथे एक मी तुम्हाला टिप्स सांगते. इथे मी फ्रीज साफ करून घेतलेलं आहे. आता हे जे शेल्फ आहेत फ्रीजचे, तर त्यामध्ये जेव्हा आपण हे भांडं ठेवतो आणि काढतो त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं, असे क्रॅश उमटतात किंवा हे फ्रीज लवकर खराब होतं. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अशा फाईल मिळतात दुकानामध्ये. तर ह्या फाईल आपल्याला घ्यायच्या आहेत. तर कलरफुलसुद्धा मिळतात आणि ट्रान्सपरंटसुद्धा मिळतात. तर याआधी मी कलरफुल टाकल्या होत्या, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर. तर आता ह्या ट्रान्सपरंट आहेत, तर अगदी फ्रीजच्या मापाच्याच या असतात. तर अशा प्रकारे ह्या शेल्फवर आपल्याला टाकायच्या आहेत. याचे 2 फायदे होतात. एक तर आपण जेव्हा हे भांडं फ्रीजमधनं काढतो त्यावेळी या काचेवर क्रॅश असे उमटत नाहीत, त्यामुळे काच अगदी व्यवस्थित अशी राहते. आणि दुसरं म्हणजे जरी काही फ्रीजमध्ये सांडलं तरी ते तुम्ही छान असं कपड्याने वाईप करू शकता किंवा थोड्या ओल्या कपड्याने पुसून घेऊन पुन्हा ते ठेवू शकता, म्हणजे वारंवार फ्रीज साफ करायची गरज पडत नाही. तर ही फाईल बाजारामध्ये साधारण 5 ते 10 रुपयापर्यंत तुम्हाला मिळून. पाहूया पुढची टीप. तर ही टीप आहे आपली गाजरांच्या संदर्भात. सध्या गाजरं भरपूर अशा प्रमाणामध्ये आपल्याला येत आहेत, स्वस्त मिळतात, त्यामुळे आपल्या घरात गाजर तर असतातच. पण बऱ्याचदा याचं जर काहीच आपण केलं नाही तर फ्रीजमध्ये अशीच ठेवली तर ती खराब होतात. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, त्याचा पुढचा आणि मागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर त्यामुळे काय होतं, जर अशा प्रकारे जर तुम्ही गाजरं करून ठेवली तर ते जास्त दिवस टिकतात फ्रीजमध्ये, नाहीतर अगदी पटकन सडायला लागतात. त्यामुळे ही टिप नक्की तुम्ही फॉलो करू शकता. पाहूया पुढची टिप. तर माझ्याकडे हे प्लेट रॅक आहे किंवा प्लेट स्टँड आहे हे. तर हे माझ्या सध्या काही उपयोगाचं नाही आहे. बरेच दिवस मी वापरलं, पण त्यानंतर मी काय केलं, तर इथे हे वॉल हुक आहेत, तर स्टिकी आहेत हे. तर हे मी छान असे भिंतीवर चिकटून घेतले आणि त्यानंतर हे जे प्लेट स्टँड आहे ते यावर असं अडकून ठेवलं. म्हटलं याचा काय उपयोग करावा ते मला कळत नव्हतं, तर अशा प्रकारे याचा मी इथे उपयोग केला आहे. जरी तुमच्याकडे असेल असं स्टँड तर तुम्ही याचा उपयोग असा करू शकता, कारण की माझं हे बरेच दिवस अडगळीला पडलेलं होतं. त्यानंतर मी काही दिवस यामध्ये पुस्तकं ठेवले होते. ते जे आपण प्लेट ठेवतो ना, तिथे मी पुस्तकं ठेवले होते. तर मला याचा छान असा इथे उपयोग झालेला आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की असा उपयोग करू शकता. तर पुढची टीप आहे आपली ही बुकेविषयी. तर बुके आपल्या बऱ्याचदा काही कारण असतं, बुके आपल्या घरी येतात आणि ते बरेच दिवस असेच ठेवलेले राहतात आणि त्यानंतर ते खराब होतात आणि आपण ते फेकून देतो. तर तसं न करता तर हे बुके पहा, आता हा सुद्धा खराब व्हायला लागलेला आहे. मला पण थोडासा उशीरच झालेला आहे हे काढायला. तर पहा, हे फुलं आता खराब व्हायला लागलेली आहेत, पण जेवढी ही फुलं चांगली आहेत त्याचा उपयोग मी कसा करते ते तुम्हाला दाखवते. तर याची चांगली जी फुलं आहेत आणि पानं आहेत ते मी काढून घेतली. एका फ्लावर पाटमध्ये थोडंसं मी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये ही फुलं छान आपल्याला अशी अरेंज करून घ्यायची आहेत. तर टेबलावर अशा प्रकारे फ्रेश फुलांचा जर फ्लावर पाट ठेवला तर नक्कीच आपल्याला खूप छान असं वाटतं. आय होप की सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. कुठली टिप जास्त आवडली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.